नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मरणोत्तर देहदान जाहीर करणाऱ्या नरेश नारंगीकर या युवकाचे चिरनेर ग्रामस्थांनी केले अभिनंदन। सर्व दानापेक्षा मरणोत्तर देहदान हे सर्वश्रेष्ठ समजले जाते, कारण ते एका नव्या युगाचे पवित्र पुण्यकर्म आहे। मृत्यूनंतर आपले शरीर दान करण्याची इच्छा संकल्पित करणे व ती नातेवाईकांकडून पूर्ण करून घेण्याची व्यवस्था करून ठेवणे म्हणजे देहदान होय। आणि सर्वश्रेष्ठ दान मरणोत्तर अवयव दान देण्याचे हे काम चिरनेर गावातील नरेश नारंगीकर या युवकाने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दिनांक 11 रोजी केले। त्याच्या या अनोख्या समाजाभिमुख कार्याबद्दल चिरनेरवासियांनी नरेश नारंगीकर या युवकाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्याचे विशेष अभिनंदन केले आहे। जीवनात आपण आपल्या स्वइच्छेने विविध दान देतो। ज्याप्रमाणे रक्तदान मृतवत शरीरामध्ये प्राण संचारण्याचे काम करते, त्याप्रकारे हे वैद्यकीय अध्ययन व संशोधनासाठी जीवनदायी महान दान ठरते। आज देहदान ही बदलत्या काळाची गरज आहे। कित्येक लोकांना जे हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि फुफ्फुसासारख्या अवयवांच्या समस्यांनी ग्रासले आहे, अशा लोकांना नवीन जीवनदान मिळवून देण्याचे काम हे मरणोत्तर देहदान अवयव दान करणारे नागरिक करू शकतात। या संकल्पनेतून प्रेरित झालेल्या चिरनेर गावातील नरेश नारंगीकर या युवकांनी अंगी बाळगून आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय आपल्या नातेवाईक मंडळींना विश्वासात घेऊन घेतला आहे। नरेश नारंगीकर यांच्या या समाजाभिमुख कार्याबद्दल गावकऱ्यांनी नरेश नारंगीकर या युवकाचे विशेष कौतुक केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, चिरनेर, उरण।